आजपर्यंत तुम्ही YouTubeवर खूप वेळा सर्च केलेलं असेल की हाऊ टू मेक मनी ऑनलाईन, बट ट्रस्ट मी, हा त्यासाठीचा सगळ्यात शेवटचा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला तर तुम्हाला पुन्हा कधीच हाऊ टू मेक मनी ऑनलाईन असं सर्च करावं लागणार नाहीये. कारण याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझी लाईफ 360 डिग्री कशी चेंज केलेली आहे. मी स्वतः इथून खूप चांगले रिझल्ट्स क्रिएट केलेले आहेत, जसं की 4000 रुपीज इन अ डे, 7000 रुपीज इन अ डे, 10000 रुपीज इन अ डे आणि 14000 रुपीज इन अ डे. या सगळ्याचे कंप्लीट डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्ही ॲज अ बिगिनर 40 to 50,000 रुपीज आरामात कमवू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. सो मी आहे शुभांगी पावडे. मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे आणि सध्या हाऊसवाईफ आहे. मी नवी मुंबई महाराष्ट्र इथून बिलॉंग करते. मी या प्लॅटफॉर्मच्या मदतीने खूप सारी माझी छोटी मोठी स्वप्न पूर्ण केलेली आहेत आणि करत देखील आहे. आता मी माझी जर्नी इकडे कशी स्टार्ट केली याबद्दल थोडक्यात सांगते. मी ॲज अ फार्मासिस्ट जॉब करत होती, पण काही कारणास्तव मला माझा जॉब सोडावा लागला होता. मग मी देखील तुमच्यासारखेच ऑनलाईन काही काम मिळतं का हे सर्च करू लागली आणि तेव्हाच मला एका प्लॅटफॉर्म बद्दल कळालं. तो होता बिझ गुरुकुल, जिथे आपण स्किल्स शिकू शकतो आणि त्याच्या मदतीने इन्कम जनरेट करू शकतो. मग मी याच्यावर थोडासा रिसर्च केला आणि माझी जर्नी मी इथे स्टार्ट केली आणि आता डेली बेसिसवर मी हे असे रिझल्ट्स क्रिएट करत आहे. आता त्या स्किल्स कोणत्या होत्या आणि त्या मी कशा शिकली, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये समजणार आहेत. फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स याच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होऊन जातील. ओके, सो हे काम करण्यासाठी कोण कोण एलिजिबल आहेत ते आपण आता बघूया. जर तुमचं वय 17 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही हे काम आरामात करू शकता. जर तुम्ही जॉब होल्डर असाल, स्टुडंट असाल किंवा हाऊसवाईफ असाल तर तुम्ही हे काम फुल टाइम किंवा पार्ट टाइम देखील करू शकता. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला कोणती ना कोणती स्किल्स येणं गरजेचं आहे आणि ती शिकण्याची तुमची तयारी पाहिजे. जसं की आपण स्कूल कॉलेजमध्ये जातो आणि आपल्याला तिथे शिकवलं जातं की डॉक्टर्स कसं बनायचं, इंजिनियर्स कसं बनायचं, ॲडव्होकेट कसं बनायचं, आणि ते शिकल्यानंतर आपण ऑफलाईन जाऊन जॉब करतो, राईट? सेम तसंच आपल्याला जर ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर आपल्याला काही डिजिटल स्किल्स येणं गरजेचे आहे, ज्याच्या थ्रू आपण ऑनलाईन इन्कम जनरेट करू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही हा डिजिटल स्किल्स शिकणार कुठून? तर तिथूनच जिथून मी स्वतः शिकलेली आहे, म्हणजेच बिझ गुरुकुलच्या प्लॅटफॉर्मवरून. सो बिझ गुरुकुल हा एक एडटेक प्लॅटफॉर्म आहे, लाईक बायजूस, अनअकॅडमी. सो बेसिकली ना आपल्याला इथे काही डिजिटल स्किल्स शिकवल्या जातात आणि त्यांना मॉनिटाईज कसं करायचं ते देखील शिकवलं जातं आणि त्याच्या थ्रू इन्कम जनरेट कशी करायची याचं सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला या प्लॅटफॉर्मवर दिलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिझ गुरुकुल हे खरंच सेफ आहे की नाही? तर बिझ गुरुकुल हा एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे आणि बिझ गुरुकुलला भारतीय उद्योगरत्न अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. तसंच जो स्टॉक आणि टेडेक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर देखील बिझ गुरुकुलला फीचर करण्यात आलेला आहे. बिझ गुरुकुलची सुरुवात 2 मार्च 2020 मध्ये झाली आणि त्याचा बर्थडे प्रत्येक वर्षी BBM म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्या BBM मध्ये खूप मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स येऊन गेलेले आहेत, जसं की प्रफुल्ल बिल्लोरी, ज्याला तुम्ही MBA चायवाला म्हणून ओळखता. OAS फाउंडर रितेश अग्रवाल येऊन गेलेले आहेत, अंकुर वारिकू येऊन गेलेले आहेत. बिझ गुरुकुल हा व्हॉट्सअप, फेसबुक आणि युट्यूबवर व्हेरीफाईड आहे. सो तुम्ही यावरून एक अंदाज लावू शकता की आपला बिझ गुरुकुल प्लॅटफॉर्म 100% सेफ, लीगल आणि जेन्युइन आहे. ओके, सो बिझ गुरुकुल बेसिकली आहे काय? तर हा एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपल्याला मल्टिपल डिजिटल स्किल्स शिकायला मिळतात, ज्याच्या बेसिसवर आपण जॉब करू शकतो, सेल्फ एम्प्लॉयड बनू शकतो, स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओपन करू शकतो, फ्रीलान्सिंग करू शकतो आणि असे खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून अर्निंग करू शकता. सो यात तुम्हाला ज्या स्किल्स शिकवलेल्या आहेत त्या मेनली 4 पॅकेजेसमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. फर्स्ट आहे ट्रॅफिक मास्टरी, सेकंड आहे इन्फ्लुएन्स मास्टरी, थर्ड आहे फायनान्स मास्टरी आणि फोर्थ आहे जो की चेरी ऑन द केक आहे, म्हणजे बिझनेस मास्टरी हा पॅकेज. सो फर्स्ट पॅकेज आहे ट्रॅफिक मास्टरी. या पॅकेजमध्ये आपल्याला 17 कोर्सेस शिकायला मिळतात. देन सेकंड आहे इन्फ्लुएन्स मास्टरी. यामध्ये आपल्याला 7 कोर्सेस शिकायला मिळतात. देन थर्ड आहे फायनान्स मास्टरी. या फायनान्स मास्टरी पॅकेजमध्ये आपल्याला 2 कोर्सेस शिकायला मिळतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट तो आहे बिझनेस मास्टरी. यामध्ये तुम्हाला 32+ स्किल्स शिकायला मिळतात आणि हा बिझ गुरुकुलचा बेस्ट बंडल आहे. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, जर तुम्ही बिझनेस मास्टरी या पॅकेजने तुमची जर्नी स्टार्ट केली तर त्यावर तुम्हाला फायनान्स मास्टरी, इन्फ्लुएन्स मास्टरी आणि ट्रॅफिक मास्टरी हे 3ही पॅकेजेस ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये मिळतात. सेम जर तुम्ही फायनान्स मास्टरी या पॅकेजने तुमची जर्नी स्टार्ट केली तर तुम्हाला इन्फ्लुएन्स मास्टरी आणि ट्रॅफिक मास्टरी ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये मिळतात. तर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन असेल की इथे आपल्याला काम काय करायचं आहे? तर इथे तुम्ही मल्टिपल वेजने तुमची इन्कम जनरेट करू शकता. त्यातला फर्स्ट वे आहे फ्रीलान्सिंग. आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय? तर समजा तुम्ही एखादी डिजिटल स्किल शिकलात. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की तुम्ही FB ॲड्स रन करायला शिकलात. ओके, सो मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज आणि ब्रँड्स असे आहेत ज्यांना स्वतःच्या ॲड्स रन करायच्या असतात. ओके, सो त्या लोकांच्या तुम्ही ॲड्स रन करू शकता आणि तुम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेल्या सर्व्हिसच्या बदल्यात त्यांना चार्ज करू शकता. आणि इतकं सिंपल आहे हे फ्रीलान्सिंग.
आता तुम्ही कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहात त्या हिशोबाने तुम्ही प्रत्येक क्लायंटला 4000 पासून 5000 रुपीज पर्यंत चार्ज करू शकता. आता समजा तुम्ही सगळ्या क्लायंट्सला 5000 रुपीज चार्ज करताय आणि महिन्याला तुम्ही 10 क्लायंट सोबत जरी काम केलं आरामात 50,000 रुपयाची इन्कम जनरेट करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सर्व्हिस आपण प्रोव्हाइड तर करणार, ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला क्लायंट्स कोण देणार? तर ते क्लायंट्स कसे मिळवायचे सगळ्या गोष्टी आपल्याला या कोर्सेसमध्ये शिकवलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यात फेस शो करायची गरजच नाही आणि या सगळ्यासाठी आपल्याला स्पेशल ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड केल्या जातात. आता यामध्ये जसं की मी तुम्हाला FB ऍड्स बद्दल सांगितलं तसंच तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता, कॉपी रायटिंग करू शकता, कंटेंट रायटिंग करू शकता, अशा मल्टिपल स्किल्स शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. आता यामध्ये जर तुम्ही तुमच्या कामाची क्वालिटी एकदम चांगली दिली तर तेच क्लायंट्स आपले रिपीट देखील होतात आणि पैसे वाढवून देखील देतात. आता तुम्ही फक्त इंडियामधले नाही तर फॉरेन क्लायंट्स सोबत देखील काम करू शकता, कारण आपली जी बिझगुरुकुल कंपनी आहे ती 32+ कंट्रीजमध्ये काम करत आहे. बिझगुरुकुलमध्ये असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे की मोठमोठ्या कंपनी सोबत काम करत आहेत. सेकंड वे आहे जॉब. आता समजा 2 व्यक्ती आहेत ज्या दोघांचंही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, पण त्यातल्या एका व्यक्तीने त्याच्या ग्रॅज्युएशन सोबत काही डिजिटल स्किल शिकलेले आहेत आणि दोघंही एकाच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेले. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बरं, कुणाचं पटकन सिलेक्शन होईल? ज्याच्याकडे फक्त डिग्री आहे त्याचं की ज्याच्याकडे डिग्री प्लस स्किल्स आहेत त्याचं? डेफिनेटली ज्याच्याकडे डिग्री प्लस स्किल्स आहेत त्याच व्यक्तीचं पहिलं सिलेक्शन होणार आहे, कारण आता मार्केटमध्ये डिग्रीपेक्षाही स्किल्सला जास्त इम्पॉर्टन्स दिले जात आहेत. आणि बिझगुरुकुलमध्ये असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे की फॉरेन कंपनी सोबत रिमोट जॉब करत आहेत. थर्ड आहे डिजिटल मार्केटिंग एजन्सी. समजा तुम्ही एखादी एजन्सी रन करताय, तुमच्याकडे मल्टिपल क्लायंट्स आहेत ज्यांना कॉपी रायटिंग करून पाहिजे, कंटेंट रायटिंग करून पाहिजे, व्हिडिओ एडिटिंग करून पाहिजे, FB ऍड्स रन करून पाहिजे, पण ही सगळी कामं तुम्ही एकटे करू शकता का? तर नाही, राईट. अशा वेळी तुम्ही काय करणार की मल्टिपल फ्रीलान्सर्स हायर करणार आणि त्यांना हे काम करायला देणार, राईट. त्यांची जी स्पेसिफिक अमाऊंट असणार ती तुम्ही त्यांना पे करणार आणि मधलं जे प्रॉफिट मार्जिन असणार ते तुम्ही तुमच्या स्वतःकडे ठेवणार. अशा प्रकारे रन होते डिजिटल मार्केटिंग एजन्सी. सोबतच तुम्हाला ड्रॉप शिपिंग, प्रिंट ऑन डिमांड आणि Amazon FBA सारखे बिझनेसेस शिकायला मिळतात. आता जर तुम्हाला ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकायच्या नसतील तर बिझगुरुकुलमध्ये एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. हा मॉडेल एकदम सिंपल आहे. याच्या मदतीने हजारो लोक लाखोची इन्कम इथून जनरेट करत आहेत. तर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? बिझगुरुकुलचे जे पण पॅकेजेस आहेत ते आपण सोशल मीडियावर प्रमोट करतो. जेव्हा आपल्या लिंक थ्रू एखादी व्यक्ती ते पॅकेज परचेस करतं तेव्हा बिझगुरुकुल आपल्याला 70% कमिशन प्रोव्हाइड करतं. इतकं सिंपल आणि साधं आहे ॲफिलिएट मार्केटिंग. खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे की युट्यूबवर, इंस्टाग्रामवर ॲफिलिएट मार्केटिंग करतात. तुम्ही खूप सारे युट्यूबर्स देखील बघितले असतील. बघा, ते लोक सांगतात की अमक्या अमक्या प्रोडक्टची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जेव्हा आपण त्या प्रोडक्टला तिकडून परचेस करतो, त्या स्पेसिफिक लिंक वरून परचेस करतो, तेव्हा ती कंपनी त्या क्रिएटरला काही अमाऊंटचं कमिशन प्रोव्हाइड करते आणि या सगळ्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲफिलिएट मार्केटिंग. आणि बेस्ट पार्ट म्हणजे बिझगुरुकुल आपल्याला अप टू 70% कमिशन प्रोव्हाइड करते आणि यासाठीच्या प्रॉपर ट्रेनिंग्स आपल्याला इकडून प्रोव्हाइड केल्या जातात. जे पण कमिशन आपण इथून अर्न करतो त्यासाठी आपल्याला महिनाभर वाट बघायची गरज पडत नाही. ते जे कमिशन आहे ते आपण 48 आवर्स मध्ये विथड्रॉ करू शकतो आणि 2% TDS कट होऊन मगच ते आपल्या अकाउंटला येतं. यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आणि लीगल प्लॅटफॉर्म आहे. या सगळ्याचे प्रूफ्स मी माझ्या इन्स्टा हायलाइट मध्ये टाकलेले आहेत, जिथे जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक करू शकता. आता मी तुम्हाला पॅकेजेसच्या प्राइजेस एक्सप्लेन करणार आहे. आता ही गोष्ट तर तुम्हालाही माहिती आहे की आपण डिग्रीसाठी लाखोने पैसा खर्च करतो आणि त्यानंतर येणारे जे रिझल्ट्स असतात हे तुम्हाला आणि मला, आपल्याला सगळ्यांना माहित आहेत, राईट. बट इथे तुम्हाला स्किल शिकण्यासाठी लाखोची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही इथे अगदी अफोर्डेबल प्राइजेस मध्ये स्किल शिकू शकता आणि लाखोची इन्कम जनरेट करू शकता. सो बिझगुरुकुलचा बेस्ट पॅकेज आहे बिझनेस मास्टर पॅकेज. त्याची ऍक्च्युअल मध्ये वेबसाईट प्राइस आहे 30,000 रुपीज. पण ते जर तुम्ही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून परचेस केला तर तो पॅकेज तुम्हाला अगदी 21,000 रुपीज मध्ये मिळून जातो. सेम पॅकेजला जर तुम्ही ॲफिलिएट केलं तर तुम्हाला 14,000 रुपीजचं कमिशन मिळतं. प्लस यावर बाकी सगळे पॅकेजेस फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळतात. देन नेक्स्ट पॅकेज आहे फायनान्स मास्टर पॅकेज. याची ऍक्च्युअल मध्ये वेबसाईट प्राइस आहे 20,000 रुपीज. पण जर तुम्ही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक करून ते परचेस केलं तर ते तुम्हाला पॅकेज पडतं 14,999 मध्ये आणि ह्याच पॅकेजला ॲफिलिएट केल्यानंतर तुम्हाला 10,000 रुपीजचं कमिशन मिळतं. आणि जर तुम्ही फायनान्स मास्टर या पॅकेज मधून एनरोल केलं तर त्यावर तुम्हाला इन्फ्लुएन्स मास्टरिंग आणि ट्रॅफिक मास्टरी ऍब्सोल्युटली फ्री मध्ये मिळतात. देन थर्ड आहे इन्फ्लुएन्स मास्टर पॅकेज. याची ऍक्च्युअल मध्ये वेबसाईट प्राइस आहे 16,000 रुपीज. पण मी दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरून जर तुम्ही हे परचेस केलं तर तुम्हाला सेम पॅकेज 10,999 ला मिळून जातं. म्हणजे तुम्हाला इन्स्टंट 5,000 रुपीजचा डिस्काउंट मिळतो. ह्याच पॅकेजला तुम्ही ॲफिलिएट केल्यानंतर तुम्हाला 7,000 रुपीजचं कमिशन मिळतं. आणि जर तुम्ही इन्फ्लुएन्स मास्टरी या पॅकेज मधून तुमची जर्नी स्टार्ट केली तर तुम्हाला ट्रॅफिक मास्टरी हे पॅकेज ऍब्सोल्युटली फ्री मध्ये मिळून जातं. देन फोर्थ आहे ट्रॅफिक मास्टरी पॅकेज. याची ऍक्च्युअल मध्ये वेबसाईट प्राइस आहे 9,000 रुपीज. बट तुम्ही मी दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरून जर हे परचेस केलं
तर तुम्हाला सेम पॅकेज 6000 रुपीजला मिळणार आहे आणि प्लस जर तुम्ही ह्या सेम पॅकेजला ॲफिलिएट केलं तर तुम्हाला 4000 रुपीजचं कमिशन मिळतं. इथून तुम्ही मल्टिपल वेजने इन्कम जनरेट करू शकता. त्यामध्ये फ्रीलान्सिंग येतं, जॉब येतं, स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करणं येतं, ड्रॉप शिपिंग येतं, Amazon FBA येतं, प्रिंट ऑन डिमांड येतं. अशा मल्टिपल वेजने तुम्ही इन्कम इथून जनरेट करू शकता आणि तुम्ही बिझगुरुकुलच्या ॲफिलिएट मॉडेलने ॲफिलिएट मार्केटिंग करून देखील 40 ते 50 हजार रुपये आरामात कमवू शकता. आता बरेच लोक मला विचारतात की शुभांगी, तू तुझी जर्नी कोणत्या पॅकेजमधून स्टार्ट केलेली आहे? तर मी माझी स्वतःची जर्नी इथे बिझनेस मास्टरी या पॅकेजमधून केलेली आहे. मला बिझनेस मास्टरी पॅकेजमध्ये फायनान्स मास्टरी, इन्फ्लुएन्स मास्टरी आणि ट्रॅफिक मास्टरी हे सगळे पॅकेजेस ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये मिळालेले आहेत. सो समजा जर तुम्ही बिझनेस मास्टरी या पॅकेजने तुमची जर्नी स्टार्ट केली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा इन्व्हेस्टमेंट करायची गरज पडत नाही. पण जर तुम्ही फायनान्स मास्टरी या पॅकेजने तुमची जर्नी स्टार्ट केली आणि इन फ्युचर जर तुम्हाला कधी वाटलं की तुम्हाला बिझनेस मास्टरी या पॅकेजने तुमची जर्नी स्टार्ट करायची, जे की ऑफकोर्स वाटणारच फॉर बेस्ट लर्निंग आणि अर्निंग, राईट? देन तुम्हाला 51,000 रुपीज आधीचे आणि 21,000 रुपीज नंतरचे दोन्ही मिळून तुम्हाला 35,000 रुपीज इन्व्हेस्ट करावे लागतील. सो बेटर आहे की तुम्ही तुमची जर्नी एकदाच बिझनेस मास्टर या पॅकेजने स्टार्ट करा. सो तुम्हाला परत इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही बिझनेस मास्टर या पॅकेजने तुमची जर्नी माझ्यासोबत स्टार्ट केली तर तुम्हाला माझ्या मेंटरशिपचा ऍक्सेस लाईफ टाईमसाठी फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामध्ये मी माझी स्वतःची इन्कम कशी जनरेट करते, काय काय स्ट्रॅटेजीज फॉलो करते, काय काय गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करायला लागतात, या सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तिकडे शिकवत असते. आणि सोबतच तुम्हाला कोणत्या ट्रेनिंग्स अटेंड करायच्या आहेत, कोणत्या ट्रेनिंग्स कंपल्सरी बघायच्या आहेत, या सगळ्याचं प्रॉपर नॉलेज मी तुम्हाला माझ्या मेंटरशिपमध्ये देत असते. जर मी दिलेला रोडमॅप तुम्ही प्रॉपरली फॉलो केला तर तुम्ही मी दिलेल्या टाइम पिरियडमध्ये एकदम चांगले ग्रो करता. आता तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतील, राईट? सगळे क्वेश्चन्स आता आपण सॉल्व्ह करूया. आता तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की शुभांगी, आमच्यासाठी हे सगळ्या गोष्टी नवीन आहेत, राईट? किंवा आमच्याकडे याचं झिरो नॉलेज आहे, झिरो एक्सपिरियन्स आहे, तर आम्ही हे सगळं करू शकतो का? तर हो, मी देखील माझी जर्नी झिरो नॉलेज, झिरो एक्सपिरियन्स आणि झिरो स्किलने स्टार्ट केली. इथे आपल्याला बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी प्रॉपरली शिकवल्या जातात, प्रॉपरली ट्रेनिंग दिल्या जातात, राईट? आणि इथे असंच तुम्हाला कोणीही येऊन शिकवत नाही. ज्या लोकांनी 70-80 लाख रुपये कमवलेले आहेत तेच लोक आपल्याला इथे येऊन शिकवतात. आता विचार करा, जे लोक महिन्याला 4 ते 5 लाख रुपये कमवतायत ते डेफिनेटली आपल्याला महिन्याला 40 ते 50 हजार रुपये कसे कमवायचे हे तर नक्कीच शिकवू शकता. मी स्वतः देखील याच लोकांकडून शिकलेली आहे आणि माझी आता स्वतःची चांगली इन्कम जनरेट करत आहे. सोबतच तुम्हाला माझ्याकडून प्रॉपर गायडन्स आणि सपोर्ट मिळणार आहे. जर तुमची शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही देखील इथून चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकता. आता तुमचा नेक्स्ट क्वेश्चन असेल की आपल्याला ज्या पण ट्रेनिंग्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या ट्रेनिंग्स कधी असतात, कशा असतात आणि कुठे असतात, राईट? आपल्याला जे पण कोर्सेस इथे शिकवले जातात ते सगळे प्री रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहे. द रिझन बिहाइंड इज इथे काम करणारी लोक जॉब होल्डर आहेत, मदर्स आहेत, हाऊसवाईफ आहेत आणि स्टुडंट आहेत, राईट? सो सगळ्यांना त्यांच्या हिशोबाने ट्रेनिंग सगळ्या अटेंड करता याव्यात म्हणून ह्या सगळ्या ज्या ट्रेनिंग्स आहेत त्या प्री रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहेत. ओके, देन आपल्या प्लॅटफॉर्मवर 4 ते 5 दिवस लाईव्ह ट्रेनिंग्स होतात. ओके, जर त्या लाईव्ह ट्रेनिंग तुम्ही अटेंड नाही करू शकला तर विदिन 24 to 48 आवर्स मध्ये आपल्याला त्याचे सगळे रेकॉर्डिंग्स मिळतात. ओके, सो तुमच्याकडून कोणतीही गोष्ट मिस आउट होणार नाहीये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला ह्या ज्या ट्रेनिंग्स आहेत त्या हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजेस मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. आता नेक्स्ट क्वेश्चन तुमचा असेल की आम्ही जर आमची जर्नीकडे स्टार्ट केली तर आम्ही अर्निंग कधीपासून करायला स्टार्ट करणार? सो बेसिकली बिझगुरुकुलने ज्या पण ट्रेनिंग्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या जर तुम्ही प्रॉपरली फॉलो करताय, कन्सिस्टन्सी ठेवताय तर विदिन 30 to 50 डेज मध्ये तुम्ही इन्कम जनरेट करायला स्टार्ट करताय. आणि त्याच टायमिंग मध्ये खूप साऱ्या लोकांनी रेव्हेन्यू देखील जनरेट केलेला आहे. जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवताय आणि प्रॉपरली ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करताय तर मी सांगितलेल्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही स्किल्स पण शिकता आणि प्लस इन्कम पण जनरेट करता. आता तुमचा प्रश्न असेल की माझ्याकडे तर पैसेच नाहीये स्टार्ट करण्यासाठी, तर मी माझी जर्नीकडे कशी स्टार्ट करू? तर हे बघा, तुमच्याकडे आज पैसे नाहीयेत म्हणूनच तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत आहात, बरोबर? माझ्याकडे पण स्टार्टिंगला पैसे नव्हते पण मी ते अरेंज केले आणि माझी जर्नीकडून स्टार्ट केली. समजा तुमच्या घरामध्ये एखादी इमर्जन्सी आली आणि एखाद्या व्यक्तीला लगेचच्या लगेच हॉस्पिटलाइज करावं लागणार असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला तसंच सोडाल का? बोलाल का की बाबा आमच्याकडे आता पैसे नाहीयेत तर आम्ही काही ट्रीटमेंट करणार नाही आहोत? अशा वेळी तुम्ही काय कराल, कुठून ना कुठून पैसे मॅनेज कराल आणि त्या पर्सनला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी घेऊन जाल, राईट? सेम इथे देखील तुम्हाला तुमच्या करिअरसाठी अर्जन्सी लागेल. नाहीतर तुमच्याकडे आजही पैसे नाहीयेत, उद्याही नसणार आहेत, 6 महिन्यांनी नसणार आहेत आणि 1 वर्षाने देखील नसणार आहेत, बरोबर? अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की बरेच लोक ना फ्री ऑफ कॉस्टचा बिझनेस शोधत असतात. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काहीतरी देतात तिथे नक्कीच फ्रॉड आणि स्कॅम असतो. आणि आजच्या काळात तर फ्री मध्ये काहीच मिळत नाही. इव्हन जर आता तुम्ही जॉब देखील करत असाल ना
तरी तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करत नाही आहात, कारण डिग्रीपर्यंत लाखोनी पैसा खर्च केलेला आहे तुम्ही तुमच्या एज्युकेशनसाठी आणि त्यानंतर जाऊन आपल्याला कुठेतरी 20-25 हजाराचा जॉब मिळालेला असतो, राईट? सो तुम्ही जॉब देखील करताय, तो देखील तुम्ही फ्री मध्ये करत नाही आहात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एज्युकेशन ऑलवेज कम विथ अ प्राइस. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला काय वाटतं, तुमचे पॅरेंट्स तुम्हाला एज्युकेशनसाठी नाही बोलतील का? जिथून तुम्हाला मल्टिपल स्किल शिकायला मिळणार आहे, स्वतःला अपग्रेड करण्याची संधी मिळणार आहे, जिकडून तुम्हाला तुमचं करिअर बिल्ड करण्याची संधी मिळणार आहे, सोबतच अर्निंगची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, जिथून तुम्ही 50 हजारापासून 1 लाखापर्यंतची इन्कम आरामात जनरेट करू शकता. तर अशा वेळी तुम्हाला वाटतं तुमचे पॅरेंट्स तुम्हाला खरंच नाही बोलतील? आता जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुमचं जर म्हणणं असेल की माझे मिस्टर मला काही ह्या सगळ्यासाठी पैसे देणार नाही, तर त्यांना समजवा, त्यांना सांगा की मला माझा जो दिवसभरातला मोकळा वेळ मिळतोय त्यामध्ये मला स्किल शिकायचे आहे, ज्या स्किलचा वापर करून मी अर्निंगची अपॉर्च्युनिटी स्वतःसाठी क्रिएट करू शकते. जर तुमच्या संसाराला काही हातभार लागणार असेल तर तुमचे मिस्टर नाही बोलतील का? हो, डेफिनेटली नाहीच बोलणार, राईट? कारण तुमच्या मिस्टरांना तुमचा जर फायनान्शियल सपोर्ट मिळणार असेल तर चालणार नाही का? डेफिनेटली चालणार आहे, राईट? आणि अशा वेळी तर ते नक्कीच हो बोलतील. तुमच्यात ना फक्त डिसिजन घेण्याची हिंमत असली पाहिजे. जर तुमची स्वप्न मोठी आहेत तर त्यांना पूर्ण करण्याची जबाबदारी देखील तुमचीच आहे. जर मी देखील तुमच्यासारखा विचार करत बसली असती हे सगळं स्कॅम आहे, फ्रॉड आहे, तर मी आज फायनान्शियली स्टेबलच झाली नसती, माझ्या घरच्यांची माझी छोटी मोठी स्वप्न पूर्णच करू शकली नसती. आता बाकी सगळी तुमची चॉईस आहे, तुम्हाला पैसे कमवायचे आहेत की ह्या अपॉर्च्युनिटीला इग्नोर करून आतापर्यंत जसे जगत आलात तसंच जगत राहायचंय. सो जर तुम्हाला तुमची जर्नी माझ्यासोबत स्टार्ट करायची असेल तर मी सांगितलेल्या पॅकेजेसच्या लिंक्स मी सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. ओके, सो ज्या पण पॅकेजने तुम्हाला तुमची जर्नीकडे स्टार्ट करायची आहे त्या लिंकवर सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असा हा इंटरफेस येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मेल आयडी, तुमचा फोन नंबर आणि एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर तो पासवर्ड कसा क्रिएट करायचा आहे तो सिंपली मी तुम्हाला इथे स्क्रीनवर लिहून दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कसा पासवर्ड सेट करायचा आहे. ओके, तो पासवर्ड तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. सो पासवर्ड सेट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर जायचं आहे. ओके, नेक्स्ट पेजवर तुम्हाला वरती सगळ्यात एक मोठा बॉक्स दिसेल, त्यामध्ये तुम्हाला माझा कुपन कोड दिसेल. ओके, तर तिथे वरती लिहिलेलं असेल की कुपन कोड अप्लाइड सक्सेसफुली आणि सोबतच तुम्हाला माझं नाव दिसणार आहे. ओके, सो जर त्यामध्ये तुम्ही काही चेंजेस केले तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही आणि प्लस तुम्हाला माझी मेंटरशिप देखील मिळणार नाही. ओके, सो तिथे काही चेंजेस न करता फक्त तुम्हाला माझं नाव रीड करायचं आहे, तिथे कुपन कोड सक्सेसफुली अप्लाय झालाय की नाही हे चेक करायचं आहे, देन खाली येऊन पुन्हा सबमिट करायचं आहे. ओके, नेक्स्ट पेज जे तुम्हाला दिसेल ते तुम्हाला स्किप करायचं आहे. नंतर तुम्ही नेक्स्ट पेजवर जाणार आहात, तिथे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. तिथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स केअरफुली रीड करायच्या आहेत. तिथे 2 छोटेसे बॉक्स तुम्हाला दिसणार आहेत, त्यावर राईट क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला कंप्लीट पेमेंटचा ऑप्शन दिसेल. ओके, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. देन डिरेक्टली तुम्ही पेमेंट पेजवर याल. पेमेंट केल्यावर तुम्हाला लगेच बॅक जायचं नाहीये. जेव्हा तुम्हाला पेमेंट कन्फर्मेशनचा मेसेज येईल, पेमेंटचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला हा व्हिडिओ ज्या नंबरवरून मिळालेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे. तुम्हाला एनरोलमेंट करताना काही डाऊट्स असतील, काही गोष्टी कळत नसतील तर तुम्ही मला डिरेक्टली व्हॉट्सअप करू शकता किंवा मला कॉल करू शकता. हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर मला व्हॉट्सअपवर शुभू123 असा मेसेज लिहून पाठवा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही प्रेझेंटेशन व्हिडिओ कम्प्लिटली बघितलेला आहे आणि तुम्हाला डाऊट आहे. ओके, आणि मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, कारण मला दिवसातून हजारो मेसेजेस येत असतात. सो सगळ्यांना प्रॉपरली गाईड करणं मला पॉसिबल होत नाही, राईट? पण जर तुम्ही शुभू123 असा कोड टाईप केला तर मी तुम्हाला जास्त प्रायोरिटी देईल आणि तुमचे ज्या पण क्वेरीज आहेत त्या सगळ्या मी सॉल्व्ह करेल. तो जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलेला आहे तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही तुमच्या लाईफला घेऊन खूप सिरियस आहात आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे. मी तर सांगेल की एकच लाईफ आहे, खूप सारे पैसे कमवा, मनसोक्त जगा, तुमची, तुमच्या पॅरेंट्सची, तुमच्या फॅमिलीची सगळी स्वप्न पूर्ण करा. सो स्टार्ट युअर जर्नी. ऑल द व्हेरी बेस्ट अँड सी यू इन माय टीम.